सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे रक्षाबंधन. तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी रक्षाबंधन. ज्यांनी आपल्या भावाला भांडण करून सुद्धा तुझं माझं जमना आणि तुझ्यापासून करमना असंच असतं. मला पण माहिती आहे, कारण की माझ्या भैयाचं आणि माझं पण असंच आहे की तुझं माझं जमना आणि तुझ्यापासून करमना. मी जस्ट आंघोळ केलेली आहे, माझे केस पण ओले आहेत. तर मी विचार केलेला आहे, तर मी असं पण तयार होतच आहे. तर असं विचार करत होते की अरे गेट रेडी विथ मी का देऊ नाही, कारण की मोठ्या ब्लॉगमध्ये किंवा मोठ्या व्हिडिओमध्ये मी एकसुद्धा गेट रेडी विथ मी केलं नाही. तर मला असं वाटलं की रक्षाबंधनचं शुभ मुहूर्त आहे, मी घेऊन आलेले आहे गेट रेडी विथ मी फॉर रक्षाबंधन. तर काहीच तुम्ही विचार करत असाल ती का बोलणं कमी कर आणि चालू कर. तर काहीच माझं बोलणं तुम्हाला आवडत नाही का? मी बोललंच पाहिजे ना. तर आता आपण चालू करूया रक्षाबंधनचं. मी तुम्हाला दाखवत आहे माझं रक्षाबंधन आउटफिट. ढॅन टॅडा. 1 मिनिट सबर करो गाईज. आत्ता जर रक्षाबंधनचं आउटफिट दाखवलं तर तुम्हाला बोर होईल आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण कसं बघणार. मी आता सेटअप केलेला आहे, सीधी बात, नो बकवास. सुरू करते है. हॅपी रक्षाबंधन, गेट रेडी विथ मी. तर गाईज मी आणलेलं आहे माझ्या मेकअपच्या पिटाऱ्यामधून हे थोडेसे काहीतरी प्रोडक्ट्स. सगळ्यात मेन गोष्ट करूयात, जी आहे केस बांधायची. ओले आहेत पण बांधावं लागेल. तर गाईज आता माझा उबला हुआ अंडा जसा चेहरा दिसत आहे, तर आपण याच्यावर लावूया सगळ्यात सुरुवातीला प्रायमर. हे पण हुड्डा ब्युटीचं गाईज लागलेलं आहे आणि त्याचा आगाग पण होत आहे. मी शॉर्ट्समध्ये व्हिडिओ बनवणार होते, पण मी विचार केला होते गाईजला एकदा बघावं तरी ना काय आवडते काय नाही म्हणून. आणि असा पण मी व्हिडिओ पोस्ट करत नाही आहे सध्याला, मला वेळ भेटत नाही आहे म्हणून. तर प्रायमर तर ट्रान्सपरंटच आहे, त्याच्यासाठी काय कलर वगैरे येणार नाही आहे. तर बघा प्रायमर ट्रान्सपरंटच आहे. तर ट्रान्सपरंट आहे, त्याला 5 मिनटं देऊया आपण. गाईज आता 5 मिनिट 5 मिनिट झालेले आहेत. सॉरी ओव्हर ॲक्टिंगसाठी, कारण की आपको सिर्फ और सिर्फ यहाँ मिलना चाहिए एंटरटेनमेंट और सिर्फ एंटरटेनमेंट. तर माझं प्रायमर लावून झालेलं आहे. आता आपण जाऊया फाउंडेशनकडे. आता मी फाउंडेशन लावत आहे. सॉरी गाईज, माझं हेच प्रकार आहे, मी काहीच करू शकत नाही. आय एम नॉट प्रो आर्टिस्ट ऑफ द मेकअप, पण सगळेजण करतात तर मला पण वाटलं मी पण करावं, तर मी केलं गेट रेडी विथ मी मोठ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, पण मानाला पण विसरू नाही शकत, मानाला लावणं इज मस्ट. आता आपण ह्याला छानपैकी ब्लेंड 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 इसको टोक लेंगे और इसको यहाँ से अच्छी तरीके से ब्लेंड करेंगे गाइज. ज्यानं माझ्यासारखं आळशी आहे आणि ज्याला जास्त मेकअप करू वाटत नाही त्यांनी नक्की हा ट्राय करा. चांगल्या प्रकारे ब्लेंड केलेला आहे. तो जास्त आवडत नाही गाईज, असं पांढरं पांढरं दिसतंय ना. मी थोडं थोडं लावतो तुमच्यासाठी, तरी पण लई पांढरं पांढरं दिसतंय का तुम्ही म्हणत असाल मग मेकअप का करायलीच, त्याचं कारण मला पण कळलं नाही. सो गाइस उबले हुए अंडे से उभरते उभरते अभी हमारा चेहरा लग रहा है जगह जगह सा. गाईज माझं आयलायनर डन झालेलं आहे आणि मला आयलायनर हा पार्ट खूप जास्त आवडतो. काजळ मला लावायला आवडत नाही, कारण की ते पूर्ण डोळ्याच्या खाली काळ होतं आहे. पण आयलायनर लावल्यावर मला माझं मेकअप डन वाटतंय. माझ्या मेकअपमध्ये एवढंच असतं की थोडंसं पावडर लावा अगर न लावा, आयलायनर लावले, लिपस्टिक लावणे, इयरिंग्स घाले, ड्रेस घालले आणि मी रेडी. एवढंच मेकअप येत होता. मी आत्तापर्यंत एवढंच करत होते, पण ठीक आहे माझं आयलायनर लागलेलं आहे. तर आपण जाऊया लिपस्टिककडे. लिपस्टिक तर माझ्याकडे खूप क्यूट आहे, मी ते दाखवणारच. चला लावूया तर लिपस्टिक. माय मेकअप इज डन. मला माहिती आहे गाईज बिंदी राहिलेली आहे, पण ती मी ड्रेससोबत पूर्ण करणार आहे. तर आता आपण जाऊया ड्रेसकडे. चला आता रेडी राहावा. 1 2 3. नाही झालं चेन, अहो असं नाही होणार. 1
2 3 झालं का नाही ड्रेस चेंज? तरी सुद्धा रुको जरा, सबर करो, इतनी काय को घाई है? अब पहनेंगे हम माय फेवरेट पार्ट इयरिंग्स. गळ्यात तर ऑलरेडीच आहे, डिगारन ऑप्शन आहे. तर आता विचार करत होते हे घालावं, बघूया कसं दिसतंय. मला तर हे पण आवडायला लागलंय. छान वाटते का हे जास्त? हे आवडायले मला तर, दोन्ही पण छान वाटायला लागलेत. असं करू काय खे घालून? फॅशन नसते काही, हसू नका माझ्यावर. चला फॅशन ब्रेकरकडे जाऊया. येस माझी आई फॅशन ब्रेक करू शकते. माझं आईला विचारते ह्याच्यापैकी कुठलं छान दिसायले, चलो जाते हे आई के पास. टाय ब्रेकरनं आपल्याला असं सांगितलेलं आहे की हे कानातलं जास्त सुंदर दिसत आहे, पण मला हे सुद्धा छान वाटले. बघा ना किती छान लेअर्समध्ये आहे. पण ह्याचा एक ड्रॉबॅक व्हायला की थोडंसं असं अद्दर व्हायला लागले. त्याची पूर्ण जरी गच्च बसवलं तर होऊन जाईल मॅनेज, तसं काही नाही. पण हे जास्त छान दिसायला लागले. पण गाईज काय झालेलं आहे, हे सिल्वर कानातलं आणि हे जरा स्टोनमध्ये आहे. आणि हे तुम्हाला असं सिल्वरमध्ये दिसत असेल, पण हे थोडंसं स्टोन वर्कमध्ये टाईप आहे. तर आय थिंक हे जास्त जाईल. तर आपण आईचं ऐकूया. तर आईनं सांगितलं हे, तर हे घालूया. ओफो, समोरले केस केलेले आहेत. तर काहीच मी पहिली वेळेस स्वतःचे केस स्ट्रेट केलेले आहेत. तुम्हाला अजुबा वाटत असेल, पण खरं आहे थोडंसं केलेलं आहे. इथून स्ट्रेट वाटायला, पण थोडं परफेक्ट नाही वाटायलं. तर काहीच ॲडजस्ट करून घ्या. तर तुम्ही मला राहिली एक गोष्ट, आणि ती आहे एकदम गेम चेंजर. टेन बिंदी लुकला एनहान्स करते. तर येस, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझं फुल लुक. तर गाईज हे आहे माझं फायनल लुक. तुम्ही बघू शकता मला ड्रेसला किती छान घेर आहे. आणि तुम्हाला माझं रक्षाबंधनचं आउटफिट कसं वाटलं ते पण नक्की सांगा. हे मला माझ्या आईनं घेऊन दिलेलं आहे, एवढं सुंदर. आणि आईनं माझ्यासाठी, आम्हाला नंतर वेळ भेटत नाही म्हणून आईनं अगोदरच शॉपिंग केलेली आहे. तर कसं ड्रेस दिसायला लागले तुम्ही सांगा. आणि नक्की ब्ल्यू हार्ट कमेंट करा, कारण की माझा ड्रेस ब्ल्यू आहे म्हणून. सो जिसका मुझे था इंतजार. तर गाईज तुम्ही बघितलात का माझं फुल लुक. तर तुम्हाला कसं वाटलं माझं रक्षाबंधनचं आउटफिट आणि माझी ड्रेसिंग? मला वाटलं एवढं सुंदर ड्रेस आहे तर त्याच्यावर गेट रेडी विथ मी तर बनतंयच. मला माहिती आहे की एवढ्या काही गडबडीमध्ये पण मी बनवलं, पण गाईज मग त्याच्याशिवाय माझा व्हिडिओ झाला नसता. आणि मला तर खूप छान वाटायला लागले माझा फुल लुक आणि माझा फुल मेकअप, कारण की मला नंतर दिवसभर करायला भेटणार नाही आहे. कारण की एकदा मी दुकानात गेले तर माझं मोकाच म्हणजे मला चान्सच भेटणार नाही. मी येईल पण भैयाला राखी वगैरे बांधायला करायला, आणि तेव्हा एवढी ह्यांनी काही गडबड करतील ना की मला तयार व्हायला सुद्धा वेळ भेटणार नाही. त्याच्यामुळे मी आत्ताच केलं गेट रेडी विथ मी. आणि गाईज तुम्हाला असं वाटत असेल की हिनं एकच, आता सगळ्या व्हिडिओमध्ये एकच ड्रेस दिसेल, तर श्रावण सोमवार आहे आज आणि रक्षाबंधन पण आहे. तर श्रावण सोमवारचा तर व्हिडिओ करणं गरजेचंच होतं, कारण की गेल्या वेळेस पण नीट झाला नव्हता म्हणून, आणि अभिषेकचा दाखवायचा होता म्हणून. श्रावण सोमवार, रक्षाबंधन आणि गेट रेडी विथ मी एक साथ झाल्यामुळं हे कंटिन्यू 3 ड्रेसेस तुम्हाला एकाच म्हणजे एकच ड्रेस 3ही व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. रक्षाबंधनला पण हाच ड्रेस भेटणार आहे. बघू, मी जर माझा माइंड चेंज झाला, मी चेंज केलं तर बघू, पण हे गेट रेडी विथ मीचं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल 3 व्हिडिओ एकाच दिवशी, तर कारण की काहीच कसं होते माहिती आहे का, नंतर मग व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ करायला नंतर वेळ राहत नाही, यानंतर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही, आणि मला ह्या सगळ्या गोष्टी दाखवायच्यात. आणि मी ह्या 3ही गोष्टी एकत्र दाखवायला मला काही अडचण नाही आहे. आणि ते इतका लेंदी व्हिडिओ होईल ना, तर मला असं वाटलं की 3ही वेगवेगळे व्हिडिओ बनवावेत. श्रावण सोमवारचा एक व्हिडिओ, गेट रेडी विथ मी, आणि रक्षाबंधनचा वेगळा. तुम्हाला जर माझे गेट रेडी विथ मीचे व्हिडिओ असेच बघायला जर आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुमच्यासाठी हे व्हिडिओ आणत जाईन. शॉर्ट
सॉरी आवाज बसलेला आहे माझा. तर शॉर्ट व्हिडिओ पण मी आणल. तर मला सांगा तुम्ही कसे कसे व्हिडिओ पाहिजे, तुम्ही मला सांगत राहा, मी तुमच्यासाठी बनवत राहते. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यासाठी ज्यांनी नवीन नवीन आहेत आणि त्यांना माझे असेच व्हिडिओ बघायला आवडतात त्यांनी नक्की मला सबस्क्राईब करा. व्ह्यूज तर पडतात गाईज, पण लाईक नाही पडत. तर ह्यावेळेस नक्की लक्ष करा की आपण लाईक करत आहोत का, आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स लोकांना शेअरसुद्धा करा. जे माझ्यासारखे आळशी आहेत, त्यांना जास्त मेकअप आवडत नाही आणि त्यांनी माझ्यासारखं मिनिमल मेकअप करतात, त्यांना नक्की शेअर करा. आणि माझा मेकअप असा दिसत आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.